नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत या मालिकेचा कालचा म्हणजेच 26 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की माया पुन्हा एकदा तिच्या घरी आलेली असते आणि त्यावेळी मंजिरी हसतच तिचं स्वागत करत असते. तिला विचारत असते की काय माया, घरी परत येऊन कसं वाटतंय तुला? तर माया आनंदाने म्हणत असते की मॅडम, मला खरंच खूप छान वाटतंय. असं वाटतंय की मी जिवंत झाली आहे, नाहीतर त्या चित्रकलेच्या वहीत अडकून ना माझा श्वास गुदमरायला लागला होता. आणि हे ऐकून मंजिरी म्हणते, हो ना, मग आता तू परत बाहेर कुठे मारायला चालली होतीस? तर माया घाबरून म्हणते, नाही नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मारायला नव्हते चालले, मी तर फक्त बघत होते की खरंच मी आपल्या घरी परत आले आहे की नाही. आणि हे ऐकून मंजिरी चिडून म्हणते की हे बघ माया, माझे तुझ्यावर ना खूप जास्त उपकार आहेत. तू आयुष्यभर जरी माझी सेवा केली ना तरी ते उपकार काही फिटणार नाही, त्याची जाणीव ठेव. आणि यापुढे मी जे सांगेल ते तुला गुपचूप करावंच लागेल, कारण त्या वहीतून, त्या जंगलातून मी तुला बाहेर काढलं आहे. आणि त्यावर ही मायासुद्धा घाबरून हो म्हणते. आणि मग त्यानंतर मंजिरी तिला तिकडे नेमकं काय काय घडत होतं हे विचारायला सुरुवात करते. माया तिला सांगते की मॅडम, मी ज्या जंगलात अडकले होते ना, त्या जंगलामध्ये गोष्टीतले वेगवेगळे कॅरेक्टर्स येत होते. आधी तर काय ती म्हातारी आली भोपळ्यातली, ती उगाचच मला त्रास देत होती. आणि मग त्यानंतर चक्क वेताळ आला आणि वेताळाचं नाव ऐकून या मंजिरीच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. ती विचारते की काय वेताळ, आणि काय बोलला तो तुझ्याशी? तर माया म्हणू लागते की मॅडम, तो ना मला काहीतरी प्रश्न विचारत होता. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी अंबिका येते. मायाला पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि मग ती या दोघींचं बोलणं ऐकू लागते. माया मंजिरीला वेताळाबद्दल सांगते हे लक्षात आल्यावर अंबिका थोडीशी घाबरते. जर मायाने मंजिरी पुढे निरती देवीचा उल्लेख केला तर खूप मोठं संकट येईल हे अंबिकाला माहीत असतं. आणि म्हणूनच जेव्हा माया मंजिरीला हे सांगायला जाते की वेताळ मला कोणत्या तरी देवीबद्दल विचारत होता, तेव्हा अंबिका तिच्या शक्तीचा वापर करते आणि त्यामुळे या मायाला निरती देवी हे नाव काही आठवतच नाही. इकडे मंजिरी तिला विचारत असते की तो कोणत्या देवीबद्दल विचारत होता तुला? आणि तेव्हा ही माया सांगते श्रीदेवीबद्दल. आणि हे ऐकून ती मंजिरी डोक्यालाच हात लावते. ती म्हणू लागते की माया, तू काय मूर्ख आहेस का गं? अगं, श्रीदेवी ही एक ॲक्ट्रेस आहे. तो वेताळ तुला तिच्याबद्दल का विचारेल? पण मायाला आठवतच नसतं की आपल्याला नेमकं या मंजिरीला काय सांगायचं आहे. ती खूपच अस्वस्थ होते, पण त्याचा काही उपयोग होत नाही. ती मंजिरीला काही सांगूच शकत नाही. आणि मग शेवटी ती म्हणते की मॅडम, मी ना माझ्या रूममध्ये जाऊन आराम करते, मी खूप दमली आहे. आणि ती तेथून निघून जाते. मंजिरीला मात्र थोडा संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की ही मंजिरी मार्जरीकडे जाते आणि त्यावेळी मार्जरी तिला स्पष्टपणे सांगते की मंजिरी, निरती देवीच्या बाबतीत काहीतरी घडणार आहे. ते ऐकून मंजिरी आश्चर्याने विचारते, म्हणजे आता काय घडणार आहे? निरती देवी काय करणार आहे? आणि त्यावेळी मार्जरी म्हणते, नाही, निरती देवी काही करणार नाहीये, पण आपल्याला ना सावध राहावं लागणार आहे. आणि त्याचवेळी तिला या मंजिरीच्या कपाळावर पौर्णिमेचा चंद्र दिसू लागतो. त्यामुळे मार्जरी डोळे बंद करून घेते आणि अचानक तिला कशाचा तरी आभास होतो. ती घाबरून मंजिरीला म्हणू लागते की मंजिरी, सावध हो, खूप मोठं संकट येणार आहे. त्याचवेळी दुसरा सीन आपण असा पाहत असतो की मीरा कॅलेंडरवर असणाऱ्या पौर्णिमेच्या तारखेला गोल करत असते. त्याचवेळी तिथे येतो अथर्व. तो मीराला सांगू लागतो की मीरा, ती माया घरी परत आली. त्यावर मीरा म्हणते, हो वेदाचे बाबा, समजलं मला ते. त्यावेळी अथर्व तिला सांगू लागतो की मला असं वाटते की हे सगळं ना नर्मदा आत्यामुळे शक्य झाले. मीरा आश्चर्याने विचारते, म्हणजे या सगळ्याचा आणि नर्मदा आत्यांचा काय संबंध? आणि मग अथर्व तिला सांगतो की मगाशी नर्मदा आत्या इथे आली होती आणि तिने वेदाला आपल्या घराबाहेर असणाऱ्या फाउंटनचं चित्र काढायला सांगितलं होतं. मी तिला विचारलं सुद्धा की तू वेदाला हे असं चित्र काढायला का सांगते, पण तिने मला इकडचं तिकडचं उत्तर दिलं आणि ती पटकन निघून गेली. पण त्यानंतरच माया घरी परत आली. म्हणजे नक्कीच या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. आणि त्यावेळी मीरा म्हणते, हो वेदाचे बाबा, नक्कीच नर्मदा आत्यांनी हे सगळं त्या मंजिरीच्या सांगण्यावरून केलं असणार. त्यावेळी अथर्व म्हणतो, मीरा, म्हणजे आपण दोघे सोडून इतर सगळेजण त्या मंजिरीला सामील आहेत का गं? तर मीरा म्हणते, नाही वेदाचे बाबा, तसं नाही आहे, कारण घरातील कोणालाच त्या मंजिरीचं खरं रूप माहिती नाही आहे. काही जण तिला घाबरून तिची कामं करतात, काही जण तिच्या दबावाखाली येऊन तिची कामं करतात.
असतात. तर अथर्व म्हणतो की हो ते आले माझ्या लक्षात, पण ती जी माया आहे ना ती खूप आधीपासून मंजिरीच्या सोबत आहे आणि आता जर आपल्याला मंजिरीला हरवायचं असेल ना तर आधी त्या मायासोबत डील करावंच लागेल आणि त्यावर मीराही हो म्हणते. पण त्यावेळी बोलता बोलता अथर्वचं लक्ष कॅलेंडरकडे जातं आणि मीराने पौर्णिमेच्या तारखेला गोल केले हे पाहून तो आश्चर्याने विचारतो की मीरा काय झालंय, तू इथे अशी खून का केली आहे आणि पौर्णिमा आजच आहे, काही घडणार आहे का ग आज. आणि त्यावेळी मीराला त्याला काय सांगावं ते सुचत नाही. अथर्व तिला पुन्हा म्हणतो की मीरा प्लीज आता माझ्यापासून काही लपवू नको. आणि त्यावेळी मीरा त्याला सांगते की वेदाचे बाबा आज पौर्णिमा आहे आणि आज काहीतरी घडणार आहे, काय ते मला तुम्हाला सांगता येणार नाही, पण कदाचित आज माझ्यावर खूप मोठं संकट येऊ शकतं. जर मी यातून नाही ना वाचले तर तुम्ही प्लीज स्वतःची आणि आपल्या वेदाची काळजी घ्या. आणि मीराचं हे असं बोलणं ऐकून अथर्व काळजीत पडतो. तो घाबरून तिला विचारू लागतो की मीरा अगं हे काय बोलतेस तू, नेमकं काय घडणार आहे. पण मीरा म्हणते की वेदाचे बाबा ते मला सुद्धा माहीत नाही. त्यानंतर मग दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की ही माया फ्रेश वगैरे होऊन अजित, दामोदर आणि नर्मदा यांच्या समोर जाते आणि तिथे जाऊन ती त्यांना तिच्यासोबत नेमकं काय काय घडलं होतं हे सांगायला सुरुवात करते. ती सगळं काही खरं खरं सांगत असते, पण त्या तिघांचा काही तिच्यावर विश्वास बसत नसतो. ही माया एका चित्रकलेच्या वहीत जाऊन अडकली होती. तिला तिथे वेगवेगळे गोष्टीतले कॅरेक्टर्स येऊन भेटत होते. या गोष्टीवर त्यांना विश्वास ठेवताच येत नसतो. ते तिच्यावर हसत असतात आणि त्यामुळे ही माया आणखीन चिडत असते. ती पुन्हा पुन्हा म्हणत असते की अरे मी खोटं नाही बोलत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. पण त्यावेळी अजित म्हणू लागतो की माया खरंच तू ना आता बास कर. अगं तुझ्यावर विश्वास ठेवण्यासारखं तू कधी वागली आहेस का? आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर किती प्रेम केलं, पण तू मात्र नेहमीच आम्हाला फसवलं. आणि त्याचा तो इमोशनल ड्रामा पाहून माया चिडून म्हणते की हे बघा माझ्या बाबतीत जे काय घडलं होतं ना ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता विश्वास ठेवायचा की नाही तो तुमचा प्रश्न आहे, यापुढे मी काहीच एक्सप्लेन करणार नाही. आणि त्यावेळी नर्मदा तिला फक्त एकच प्रश्न विचारते की माया मला सांग, जेव्हा तू परत आली होती तेव्हा नेमकी कुठे आली होतीस ग. आणि तेव्हा माया सांगते की हो आत्या मी ना आपल्या घराच्या फाउंटनजवळ आले होते. आणि हे ऐकून नर्मदाला आश्चर्य वाटतं. मग माया तेथून निघून जाते. तर नर्मदा मनाशी म्हणत असते म्हणजे मंजिरी जे काही बोलत होती ते खरं होतं. आता मला लवकरात लवकर या सगळ्याबद्दल मीराला सांगावं लागणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे मंजिरी आज पौर्णिमा आहे हे पाहून थोडीशी अस्वस्थ झालेली असते. मग तिथे माया येते. मंजिरीनेच तिला बोलावून घेतलेलं असतं आणि ती मायाला सांगू लागते की माया आज पौर्णिमा आहे, रात्र वैऱ्याची आहे आणि आज तुला दिवसभर त्या मीरावर अगदी बारीक लक्ष ठेवायचं आहे, तिची प्रत्येक हालचाल टिपायची आहे. तर माया म्हणू लागते की मॅडम मी आत्ताच परत आली आहे, प्लीज मला कोणतं काम देऊ नका. तर ही मंजिरी नेहमीप्रमाणे तिला धमक्या देते आणि नाईलाजाने माया काम करायला तयार होते. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा आणि नर्मदा याच विषयावर एकमेकींशी बोलत असतात आणि मीरा नर्मदावर खूप जास्त चिडलेली असते, कारण नर्मदाने तिला कोणतीही कल्पना न देता वेदाला ते फाउंटनचं चित्र काढायला सांगितलेलं असतं, मंजिरीचं ऐकलेलं असतं. आणि म्हणूनच मीरा तिला म्हणत असते की आत्या आता यापुढे मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. त्यावेळी नर्मदा तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते की अगं मला फक्त बघायचं होतं की मंजिरी जे काही बोलते ते खरं आहे की खोटं, आणि जर मी वेदाला फाउंटनचं चित्र काढायला सांगितलं तर मग काय होतं, म्हणून मी हे सगळं केलं, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. पण मीरा म्हणते नाही आत्या, तुम्ही आत्ता मंजिरीचं ऐकलं म्हणजे कदाचित यापुढे सुद्धा तुम्ही त्या बाईचं ऐकू शकता आणि म्हणूनच मी आता तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि ती चिडून तेथून निघून जाते. पण हे सगळं त्यावेळी माया गुपचूप ऐकत असते. त्यानंतर मग रात्र होते, चंद्र उगवतो. मीरा आणि अंबिका त्या चंद्राकडेच पाहत बाहेर उभ्या असतात. मीरा म्हणत असते की ताई आजीने व्रत तर करायला सांगितलंय, पण ते कसं करायचं हेच मला कळत नाहीये. अंबिका तिला सांगते नको ग काळजी करू, आजीने नक्कीच काहीतरी ठरवलं असणार, पण आता ना तू आधी रूममध्ये जा, वेदाला झोपव, तोपर्यंत आपल्याला काहीतरी संकेत मिळेल. आणि त्यावर मग मीराही हो म्हणत तिच्या रूमकडे जायला निघते. आणि त्यावेळी मायासुद्धा तिचा पाठलाग करत असते आणि हे नेमकं अंबिका पाहते. तिच्या लक्षात येतं की हे काम नक्कीच मंजिरीचं असणार आणि मग ती पुन्हा तिच्या शक्तीचा वापर करून मायाच्या डोक्यातून सगळे विचारच काढून टाकते आणि माया गुपचूप तिच्या रूममध्ये जाऊन झोपते. इकडे मीरा जेव्हा तिच्या रूममध्ये येते तेव्हा तिला मोठा धक्का बसतो, कारण तिला त्या रूममध्ये एक जंगल दिसत असतं, पुढे जाण्याची एक वाट दिसत असते आणि त्यामुळे मीराला खूपच आश्चर्य वाटतं. तर दुसरीकडे मंजिरी आज नेमकं काय घडणार असेल याचा विचार करत असते आणि मग त्यानंतर ती तिच्या त्या कालमुखबनीला स्पर्श करते, एक मंत्र म्हणू लागते आणि त्यामुळे
पौर्णिमेच्या चंद्रामध्ये निरती देवीचा चेहरा दिसू लागतो, त्यामुळे ती बाई खूपच घाबरते. तर दुसरीकडे मीराच्या पाठोपाठ अंबिका सुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. हे सगळं काही पाहून ती सुद्धा थोडीशी काळजीत पडते. पण मग त्यानंतर ती मीराला सांगते की मीरा, हाच मार्ग आहे निरती देवीपर्यंत पोहोचण्याचा. चल आता घाबरू नको, नामस्मरण करायला सुरुवात कर, मी आहे तुझ्यासोबत. आणि त्यावर मीराही हो म्हणते आणि मग त्या दोघीजणी पुढे जायला निघतात. त्याचवेळी अथर्वसुद्धा त्या रूममध्ये येतो, पण त्याला हे सगळं काही दिसत नसतं. त्याला फक्त मीरा पुढे चालली इतकंच दिसत असतं. तो तिला हाक मारत असतो. पण मग त्यानंतर अचानक त्या ठिकाणी प्रकाश येतो आणि मीरा तिथून गायब होते आणि अथर्व घाबरूनच नेमकं काय घडते हे पाहू लागतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.